अरे देवा, उन्हाळ्यात लिंब महाग झालेत. मग हे ट्राय करा. स्वस्तात मस्त असा काकडीचा सरबत. तर सगळ्यात पहिल्यांदा एक गावरान काकडी घ्यायची, याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची, पाठीमागचा आणि पुढचा टोक कट करून घ्यायचा. एक काकडीचा तुकडा टेस्ट पण करून बघायचा. जर काकडी कडवट नसेल तर याचा सरबत बनवू शकतोय. सगळ्यात पहिल्यांदा काकडीला 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आणि नंतर त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. आता ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता सोबतच याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, पाव छोटा चमचा काळं मीठ, चवीनुसार साखर, त्याच्यामध्ये 10-12 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर घालायची, एक मिरची त्याच्या बिया काढून घेतलेत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा, सोबतच अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, परत याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये गाळण ठेवून त्याच्यावरती व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. सोबतच याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा राहिलेला चोथा सुद्धा व्यवस्थित असा गाळून घ्यायचा. आता लगेच याच्यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. साखर मिठाची चव एकदा घेऊन बघा. सोबतच आता याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे आणि आता याच्यामध्ये सब्जा बीज घालायचे, जे भिजवून ठेवलेले 10 ते 15 मिनिटं अगोदर. 2 ते 3 चमचे घालायचे आणि याची कन्सिस्टन्सी परत एकदा ॲडजस्ट करून घ्यायची आणि ह्याला ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय, पाहुणे जरी घरी आले तर 5 मिनिटातच तुम्ही सरबत तयार करून घेऊ शकताय.